अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांची माहिती. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या व्यक्तींमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलंसं करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे. सिंधुताईंना लोक प्रेमाने माई म्हणतात. माई मूळच्या विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळण्याचं काम करायचे. नवरगाव हे अतिशय मागासलेलं, शहरी सुविधांचं स्पर्श नसलेलं, कुणालाही शिक्षणाचा गंध नाही अशा परिस्थितीत अभिमान साठे पिंपरी गावात आले. चिंधी म्हणजे सिंधुताई ही त्यांची सर्वात मोठी मुलगी. सिंधुताईंना एक भाऊ आणि एक बहीण आहे. मुलीनं शिकावं अशी त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती, पण आईचा मात्र सक्त विरोध होता. म्हणून माईंना गुरं राखायला पाठवत असे. इकडे माई शाळेत जाऊन बसत. माई मूळच्या बुद्धिमान पण जेमतेम मराठीत शिकता आली. अल्पवयात लग्न झाले. चिंधासाठीची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नाच्या वेळी माईचे वय होते 11 वर्ष आणि नवऱ्याचे वय 30 वर्ष. घरी प्रचंड सासूरवास आणि ढोर मेहनत करावी लागत असे. 18व्या वर्षापर्यंत माईची 3 बाळंतपण झाली. त्या 4थ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या जीवनातील पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरं वळणे हा त्यांचा व्यवसाय होता. गुरं ही शेकड्याने असायची. त्यांची शेण काढता काढता कंबर मोडायची. स्त्रिया शेण काढून अर्धमेल्या होऊन जात, पण त्याबद्दल त्यांना कोणतीही मजुरी मिळायची नाही. म्हणून माईंनी बंड पुकारले. माई हा लढा जिंकल्या, पण या लढ्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. बाईच्या या धैर्यामुळे गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला. कारण जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली आणि गावकऱ्यांना माईचे नवीन नेतृत्व मिळाले. याचा काटा काढण्यासाठी माईच्या पोटातील मूल आपलं असल्याचं खोटा प्रचार दमडाजीने सुरू केला. यामुळे श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी माईंना बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले व त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. पतीने हकलल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना हाकलून दिले. माराने अर्धमेलेल्या झालेल्या माई माहेरी आल्या, पण सख्या आईने पाठ फिरवली. पोट भरण्यासाठी भीक मागण्याची वेळ माईवर आली. परभणी, नांदेड, मनमाड स्टेशनवर त्या भीक मागत असत व स्टेशनवरच झोपत असत. स्टेशनवरच्या उघड्यावर राहणे शक्य नसल्याने माईंनी स्मशान गाठले. त्या स्मशानात राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचं काय? एक मृतदेह आला. अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्याच्या मागे चालू लागल्या. एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडे पीठ आणि पैसे दिले. माईंनी मडक्यात पीठ कालवले, चितीवरच्या निखाऱ्यावर भाजले आणि कडक भाकरी केली व तशीच खाल्ली. एकदा पुण्यात रस्त्यावर माईंना एक मुलगा रडत बसलेला दिसला. त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले. पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी 2-3 मुले त्यांना भेटली. त्यांनाही आपल्या पत्राखाली घेतले. निराश्रितांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती. निराश्रितांच्या कल्याणासाठी माईंनी त्यांच्या मुलीला ममताला दगडूशेठ हलवाई मंदिर समिती सदस्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे मुलीला सांभाळण्यास दिले आणि ममता पुण्याच्या सेवा सदनमध्ये दाखल झाली. माई ममताला सहज सांभाळू शकत होत्या, पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर माईंनी काय केले असते? ज्या मुलांना माई सांभाळणार होते ती मुलं पाणी पिऊन झोपली असती. पण ममताला पाहून माईची माया जागृत झाली
असती आणि तिला गुपचूप 2 घास खाऊ घातले असते. पण माईंना हा अन्याय करावायचा नव्हता. म्हणून माईंनी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातली. महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी स्थान निश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील 24 गावातील आदिवासी निर्वासित होणार होते. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवासी लोकांची बाजू शासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. माई अजून एक लढाई जिंकल्या. अशा अनेक लढाया माई रोज लढतच असतात. आज महाराष्ट्रात माईंचे 4 अनाथाश्रम आहेत. काही वर्षापूर्वी माईंनी चिखलदऱ्यात वसतिगृह सुरू केले. आज बऱ्याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहेत. 2 दिवसाच्या मुलापासून 72 वर्षाच्या वृद्धांपर्यंत सगळीच त्यांची मुले आहेत. लेकीच्या मुलींचे आडनाव साठे तर मुलांचं नाव सपकाळ असते. बरीचशी मुले शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. माझी मुले डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. ममताने ही MSW केली आहे. ती आता माईचे काम पाहते. माईंना आजवर 172 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. माईंनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया उद्या नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.